नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर. पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्ण शिकत आलेलो आहोत. आज या टॉपिकचं व्हिडिओ जो आहे तो शेवटचं लेक्चर असणार. तर याच्या अगोदर आपण सर्व थिअरी, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम हे सगळे समजून घेतलेले आहेत. हे जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ कोणताही वाया न घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सॉल्व करण्याची सर्वांना माहिती. आपण लास्ट जवळजवळ सॉल्वचे 10, अनसॉल्वचे 9 असे टोटल 19 प्रॉब्लेम समजून घेतलेले. तर सगळे प्रॉब्लेम जर बघितले तर तुमच्या लक्षात मेथड नक्कीच येणार आहे. हा शेवटचा प्रॉब्लेम आहे. तर बघा, आपण पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करतो आणि नंतर सॉल्व करायला सुरुवात करतो. शिप्रा अँड मनीषा दोन पार्टनर आहेत. पहिली पार्टनर आहे शिप्रा अँड मनीषा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आता कॅपिटल रेशो मध्ये त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो आहे कॅपिटलमध्ये. तर कॅपिटल बघा त्यांचं दिलेलं आहे आपल्याला 90,000 आणि 30,000 हे त्यांचं कॅपिटल आहे. म्हणजे जर आपण काय केलं 30,000 एके 30,000 आणि 30,000 त्रिक 90,000, म्हणजे थोडक्यात त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो असणार आहे तो 3:1 असणार आहे. द नेक्स्ट पुढे त्यांनी सांगितले यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. हे सगळं कॉमनच असतं. आणि बॅलन्स शीट बनवा. डेबिट बॅलन्सेस मी तुम्हाला सांगितलेले की असेट आहेत, एक्सपेन्सेस आहेत. तर आपल्याला डेबिट बॅलन्सेसला असेट आहेत की एक्सपेन्सेस ओळखायचं. असेट असतील तर बॅलन्स शीटच्या असेटला, एक्सपेन्सेस असतील डायरेक्ट तर ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे ग्रंथपुराण आपलं 20 वेळा वाचून झालेलं आहे. तर बघा, फर्स्ट आपण समजून घेऊया की सन्ड्री डेटर्स आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. परचेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला, फर्निचर असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. प्लांट अँड मशिनरी असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बिल्स रिसिएबल लॅबिलिटी असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड दिले बघा, कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस, कॅरेज आउटवर्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. पोस्टेज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट. सेल्स रिटर्न हा सेल्स मधून आपण मायनस करणार. कॅश इन हँड आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला कॅश इन हँड लिहिणार. नेक्स्ट कॅश ॲट बँक हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार. फर्निचर आपलं फर्निचरच आहे. इन्शुरन्स हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक हा आपला ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो आपण. ट्रेड एक्सपेन्सेस बघा, आता ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, अजून सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, हे जर एक्सपेन्सेस दिलेले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रीट करायचा, तो ट्रेडिंगच्या डेबिटला द्यायचा. पण यातला एकही आयटम दिला नाही, हा इनडायरेक्ट म्हणून ट्रीट करायचा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा. वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट आणि बिल्डिंग बॅलन्स शीट असेट लिहिणार. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये पहा काय काय दिले आपल्याला. सेल्स दिलेला आहे, आपण तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. रेंट दिलेला आहे, आपला इनडायरेक्ट इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला सन्ड्री क्रेडिटर्स. परचेस रिटर्न हे परचेस मधून लेस. आता सेल्सला एक स्टार मार्क करा आणि इथं परचेसला एक पण स्टार मार्क करून ठेवा. डिस्काउंट हा आपला इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. बिल्स पेएबल लॅबिलिटी. कॅपिटल अकाउंट दिले आणि खाली करंट अकाउंट दिले. आता असं ज्यावेळेस देतील त्यावेळेस आपण कॅपिटल अकाउंट जे असणार आहे ते डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आणि करंट अकाउंट आपण ओपन करणार आणि त्याचा बॅलन्स हा करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. डेबिट क्रेडिट बॅलन्सेस समजून घेतले. क्रेडिट बॅलन्सेसला लॅबिलिटी आणि इन्कम असतात, त्या पद्धतीने ते ट्रान्सफर करून घेतलेले आहेत, म्हणजे समजून घेतलेले. ऍडजस्टमेंट मध्ये बघा, फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगते तर स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲट ₹37,000. 37,000 आहे, तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. द नेक्स्ट सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. बघा, सेल ऑफ मशिनरी म्हणजे सेल्स मध्ये इन्क्लूड आहे मशिनरी सेल केलेला. आता मशिनरी विकण्याचा आपला बिझनेस नाहीये, आपण गुड्स विकतो.
मशिनरी असेट आहे ती सेल्समध्ये इन्क्लूड आहे, म्हणजे पहिला इफेक्ट ही सेल्समधनं लेस करावं लागेल. हे 2,000 रुपये जे सेल्समध्ये इन्क्लूड आहेत मशिनरी विकल्याचे ते सेल्समधनं लेस करावे लागतील. आणि मशिनरी विकल्यामुळं मशिनरी आपली कमी होणार आहे, म्हणजे दुसरा इफेक्ट ते मशिनरीमधून सुद्धा लेस करावे लागेल. ते मशिनरीमधून सुद्धा काय करावं लागणार, लेस. म्हणलं सेल्सला आपला आता एक स्टार मार्क होणार आहे आणि प्लांट अँड मशिनरीला एक स्टार मार्क करणार आपण. नंबर 2 ची डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट इज 5%. आता खूप इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे, काय 3 ची ऍडजस्टमेंट आहे, 3 नंबरची. डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट ॲट 5%. आपल्याला फिक्स असेट कोणकोणत्या ह्या शोधाव्या लागतील. मग बघा याच्यामध्ये फिक्स असेटमध्ये फर्निचर एक फिक्स असेट आहे, याला एक स्टार मार्क करणार. प्लांट अँड मशिनरी एक फिक्स असेट, याला आता 2 स्टार मार्क होतील. त्याच्यानंतर कॅरेज सेल्स वगैरे खाली बघा या ठिकाणी काहीच नाही, म्हणजे फक्त बिल्डिंग आहे या ठिकाणी, बिल्डिंगला एक स्टार मार्क होईल. म्हणजे 3 फिक्स असेट आहेत आपल्या. कोणत्या 3 फिक्स असेट, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग, याच्यावर डेप्रिशिएशन असणार आहे. आणि डेप्रिशिएशनची इफेक्ट तुम्हाला सर्वांना माहिती, त्या पर्टिक्युलर असेटमधून आपण लेस करतो आणि असेट कमी होणे लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 4 इज इच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. व्हेरी इम्पॉर्टंट. 1% ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट कधी फाइंड आउट होतो, ज्यावेळेस आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू ना आणि त्याची बॅलन्सिंग फिगर असेल ती आपली ग्रॉस प्रॉफिट आहे. आणि तर ग्रॉस प्रॉफिटवर 1% कमिशन सांगितले, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागेल आणि या ग्रॉस प्रॉफिटवर 1% कमिशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आणि हे 1% जे कमिशन आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ते 1% कमिशन आपण आपल्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावं लागेल. देन नेक्स्ट पुढे जाऊन त्यांनी असं सांगितले अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम म्हटलंय, म्हणजे ज्यांचं जे कॅपिटल असणार आहे ना त्याच्यावर त्याला इंटरेस्ट देखील द्यावं लागणार आहे. हे द्यावं लागणारे अमाऊंट आहे, म्हणजे पार्टनरला भेटणार आहे हे सुद्धा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि पार्टनरला द्यावी लागते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट नंबर 4 आहे ती आपण समजून घेतली. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 5 इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस wages ₹200 and salary ₹500. Outstanding expenses means expenses due but not paid. First effect of this adjustment, firstly add in particular expenses means add in wages and add in salary. म्हणजे आपण वेजेस आणि सॅलरी मध्ये काय करणार ते ऍड करणार, म्हणजे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार. अँड देन सेकंड इफेक्ट शो ऑन ॲज अ लॅबिलिटी ऑन युअर बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. लॅबिलिटी म्हणून दाखवणार आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. मग वेजेस आणि सॅलरीला आपल्याला स्टार मार्क करावं लागणार आहे. तर चला वेजेस आणि सॅलरीला इथंच दिलेले आहेत, एका खाली एक आहे वेजेस आणि सॅलरी, याला आपण स्टार मार्क करू. नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट, लास्ट ऍडजस्टमेंट इज क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आरडीडी आहे तो आपण डेटर्स मधून लेस करणार आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. डेटर्सला आपण स्टार मार्क करू, सन्ड्री डेटर्सला आपण स्टार मार्क करणार आहोत, सुरुवातीलाच दिलेले त्याला स्टार मार्क करू. अशा पद्धतीने एक्झाम्पल तर आपण समजून घेतलेले. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. फर्स्ट आयटम ट्रान्सफर करूया. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो आपण, बॅलन्स शीटच्या असेटला या आणि त्या ठिकाणी लिहिणार सन्ड्री डेटर्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे सन्ड्री डेटर्सची ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया. ₹28,000 इनर कॉलमला, 28,000 इनर कॉलमला आपण लिहिणार. ऍडजस्टमेंट असल्यामुळं एक वेळ आपल्याला जागा सोडावी लागणार आहे. देन नेक्स्ट परचेस, हे परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचे. तत्पूर्वी आपण परचेस लिहिण्याच्या अगोदर ओपनिंग स्टॉक लिहून ठेवणार, टू ओपनिंग स्टॉक. ज्या वेळेस त्याची अमाऊंट आपण पोस्टिंग करताना भेटेल आपल्याला त्यावेळेस ते आपण नुसतं लिहून ठेवूया टू ओपनिंग स्टॉक. आणि त्याच्यानंतर लिहिणार आपण टू परचेस आणि परचेसची अमाऊंट आपल्याला दिलेली 55,000. हे इनरला लिहिणार कारण की याच्यामधनं परचेस रिटर्न आपण मायनस करतो म्हणून एक ओळ जागा परचेस रिटर्न मायनस करण्यासाठी. नेक्स्ट बघा पुढे काय दिलेलं त्यांनी, फर्निचर दिलेलं. हे फर्निचर आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार परंतु इनर कॉलमला लिहिणार कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया फर्निचर आणि
त्याची अमाऊंट जी आहे ती बघा 38,500 आहे, 38,500 रुपये इनरला लिहिलं आणि एक ओळ जागा सोडणार आपण फर्निचर लिहून. देन नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी ही सुद्धा आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार प्लांट अँड मशिनरी आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी घेणार ₹60,000. आता या प्लांट अँड मशिनरीवर दोन ऍडजस्टमेंट आहेत, एक म्हणजे प्लांट अँड मशिनरी सेल केलेली त्यासाठी एक ओळ जागा सोडायची आणि दुसरं डेप्रिशिएशन साठी दोन ओळी जागा सोडणार आपण प्लांट अँड मशिनरीच्या. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचे. चला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार टू वेजेस. याच्यावर आउटस्टँडिंग वेजेसची ऍडजस्टमेंट आहे, अमाऊंट लिहिणार ₹800 इनर कॉलमला आणि एक ओळ जागा सोडणार आहे आपण वेजेस लिहिल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं सॅलरी. सॅलरी हा आपला एक्सपेंडिचर आहे बघा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 3,500, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार टू सॅलरीज आणि याच्यावर सुद्धा आउटस्टँडिंग सॅलरीची ऍडजस्टमेंट आहे, अमाऊंट लिहिणार 3,500 इनरला लिहिलं एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट सॅलरी झाल्यानंतर डिस्काउंट हा आपला इन्कम एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डायरेक्ट लिहिणार आपण डिस्काउंट टू डिस्काउंट आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे डिस्काउंटची ती आपण या ठिकाणी लिहून घेऊया ₹800. देन आफ्टर बिल्स रिसिवेबल आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार बिल्स रिसिवेबल आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण लिहिणार आपण 14,400 रुपये. देन नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू कॅरेज आउटवर्ड आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहिणार ₹1,000. नेक्स्ट कॅरेज आउटवर्ड झाल्यानंतर पोस्टेज हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिणार टू पोस्टेज आणि त्याची जी अमाऊंट आहे ₹500 आपण लिहिणार आउटरला. नेक्स्ट सेल्स रिटर्न, आपण हे सेल्स मधून लेस करायचे, सेल्स लिहितो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, फर्स्ट लिहिणार बाय सेल्स. अमाऊंट माहित नाही, ज्यावेळेस अमाऊंट भेटेल त्यावेळेस ती लिहून घेऊ आणि यातून लिहूया बाय सेल्स. लिहिल्यानंतर बाय सेल्स रिटर्न, सेल्स मधून सेल्स रिटर्न मायनस करणार लेस सेल्स रिटर्न आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे सेल्स रिटर्नची ती आपण लिहूया ₹500 इनर कॉलमला. आणि सेल्सवर अजून एक ऍडजस्टमेंट आहे, कारण की आपण सेल ऑफ मशिनरी याच्यामध्ये इन्क्लूड केले, त्याच्यामुळे अजून दोन ओळी जागा सोडायच्या सेल्सच्या वर्किंगसाठी. नेक्स्ट पुढे जाऊया, कॅश इन हँड कॅश ॲट बँक 4,47,000 बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण कॅश इन हँड, बॅलन्स शीटच्या असेटला ₹4,000 आउटर कॉलमला आणि कॅश ॲट बँक दुसरं कॅश ॲट बँक अमाऊंट इज ₹47,000 आउटरला लिहिणार. तर अशा पद्धतीने आपण लिहून घेतले कॅश इन हँड कॅश ॲट बँक. देन नेक्स्ट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू इन्शुरन्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहूया ₹2,000 आउटर कॉलम. देन नेक्स्ट ओपनिंग स्टॉक हा आपला ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो, अमाऊंट फक्त लिहूया आपण लिहून ठेवलेले ओपनिंग स्टॉक ₹17,800 आउटरला लिहिणार 17,800 रुपये. देन नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रीट करणार, तर तो आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार टू ट्रेड एक्सपेन्सेस आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आपण ₹1,500. देन नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस झाल्यानंतर वेअर हाऊस रेंट हा देखील आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो देखील ट्रेडिंगच्या डेबिटलाच लिहिणार टू वेअर हाऊस रेंट आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून टाकूया ₹2,500 2,500 रुपये. देन नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट 1,000 हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिणार टू ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹1,000. आणि लास्ट वन आहे बिल्डिंग, ते बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आहे, इनर कॉलमला लिहिणार आपण बिल्डिंग, अमाऊंट लिहूया ₹20,000. ऍडजस्टमेंट साठी एक ओळ जागा सोडणार आपण. झालं, डेबिट बॅलन्सेस सगळे ट्रान्सफर करून घेतले मित्रांनो. आता क्रेडिट बॅलन्सेस प्रथम दिलेले त्यांनी आपल्याला सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिणार 1,20,000 इनर कॉलमला 1,20,000 आणि त्यातनं -500 जर झाले तर 1,19,500 इनरलाच येणार. सेल्स झाल्यानंतर रेंट हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय रेंट
इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहितो. अमाऊंट लिहिणार 1800 आउटर कॉलम. देन नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर्स, आपली लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार 6-7 ओळी जागा सोडायची आणि त्याच्यानंतर लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण 38,500 आउटर कॉलमला, 38,500 रुपये आउटर कॉलम. देन नेक्स्ट परचेस रिटर्न, हे परचेस मधून मायनस करायचे, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलेत, त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस परचेस रिटर्न. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹1000, त्या ठिकाणी आपण लिहिणार बघा 55,000 1,000 गेले, आउटरला येणारे 54,000, 54,000. देन नेक्स्ट डिस्काउंट, हा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार इनडायरेक्ट इन्कम म्हणून. बाय डिस्काउंट, हा आपल्याला भेटलाय, क्रेडिट बॅलन्स आहे म्हटल्यानंतर तो डिस्काउंट रिसिव्ड आहे आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹500 आपण आउटरला दाखवणार. देन नेक्स्ट बिल्स पेएबल, लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आपण बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹9,000 आउटर कॉलम. बिल्स पेएबल झाल्यानंतर कॅपिटलची अमाऊंट दिली, शिप्रा आणि मनीषा 90,000 30,000. आता हे कॅपिटल आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार कॅपिटल अकाउंट. याला अंडरलाईन करूया. याच्यामध्ये आपले 2 पार्टनर आहेत, पहिली पार्टनर आहे शिप्रा आणि दुसरी पार्टनर आहे मनीषा, म्हणून पहिल्या पार्टनरचं नाव लिहिणार आपण त्या ठिकाणी शिप्रा, तिचं आहे 90,000 रुपये इनरला लिहिणार आपण. आणि मनीषा हिचं आहे 30,000 रुपये इनरला लिहिणार. आणि या दोघांची टोटल आउटरला 1,20,000 रुपये आउटरला लिहून टाकणार, दोघांची ही टोटल. देन नेक्स्ट करंट अकाउंटचा बॅलन्स दिलाय शिप्रा आणि मनीषाचा, करंट अकाउंट तयार केले 5,000 3,000 असा बॅलन्स आहे. करंट अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. शिप्राच्या कॉलम मध्ये तिचा बॅलन्स 5,000 लिहिणार आणि मनीषाच्या कॉलम मध्ये तिचा बॅलन्स 3,000 रुपये लिहिणार. अशा पद्धतीने आपण सगळं पोस्टिंग करून घेतले डेबिट क्रेडिट बॅलन्सेस. ऍडजस्टमेंटमध्ये पहिली ऍडजस्टमेंट स्टॉक इन हँड दिले त्यांनी 37,000, हा क्लोजिंग स्टॉक आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट लिहिणार 38,000 का 37 आहे पहा, 37,000 आहे माझ्या अंदाजे, 37,000. आणि बॅलन्स शीटच्या असेटला जाणार आपण आणि त्या ठिकाणी लिहिणार क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट लिहिणार 37,000. फर्स्ट ऍडजस्टमेंट कंप्लीट झाली. सेकंड मध्ये सेल्स इन्क्लूड मशिनरी 2,000, म्हणजे सेल्स मध्ये 2,000 रुपये मशिनरी विकलेलेचे पैसे आहेत, सेल्स कडे जाणार आणि त्या ठिकाणी ते विकलेले लेस करणार, म्हणून या ठिकाणी म्हणायचं लेस सेल ऑफ मशिनरी. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो म्हणून तिथून लेस करणार, लेस सेल्स ऑफ मशिनरी. अमाऊंट लिहिणार ₹2,000 आणि आउटरला 1,17,500 एवढी सेल्सची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. आणि याचा दुसरा इफेक्ट, आपण आपली मशिनरी विकली म्हणजे मशिनरी देखील कमी झाली, मशिनरी बॅलन्सच्या असेटला लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं लेस सेल ऑफ मशिनरी. अमाऊंट लिहिणार ₹2,000 आणि इनरला लिहिणार 58,000. आता काय होईल माहिती का, काही वेळेस डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करताना तुम्ही 60,000 वर करू शकता, तर तुमचं चुकतंय. ही ऍडजस्टमेंट तुम्ही चुकावं म्हणूनच दिली त्यांनी, की 60,000 डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं की 58,000. तर हे मशिनरी सेल केलेली वजा होऊन 2,000 जे अमाऊंट असेल त्याच्यावर डेप्रिशिएशन, म्हणजे 58,000 वर आपल्याला डेप्रिशिएशन करायचं आहे कॅल्क्युलेट. नेक्स्ट पुढच्या ऍडजस्टमेंटमध्ये बघा काय सांगितले, डेप्रिशिएट फिक्स असेट 5%. आता फिक्स असेट कोणकोणत्या आहेत तर आपण त्या बॅलन्स शीटला लिहून घेतल्यात. पहिल्यांदा आहे फर्निचर, त्याच्यावर 5% डेप्रिशिएशन काढायचं, मग आपण फर्निचर कडे जाणार आणि त्या ठिकाणी म्हणणार लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. आणि बघा ह्या 38,500 वर आपण जर 5% डेप्रिशिएशन जर मायनस केले तर आपल्याला, म्हणजे 5% डेप्रिशिएशन जर कॅल्क्युलेट केले तर 1,925 रुपये आपल्याला डेप्रिशिएशन भेटेल. ते वजा होऊन आपल्याला आउटरला जी अमाऊंट भेटणार आहे फर्निचरची ती 36,575 एवढी भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी आपल्याकडे आहे, याला सुद्धा म्हणूया लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. आणि बघा 58,000 वर 5% जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला त्याची अमाऊंट असणार आहे 2,900. आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं हे मी अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितले, त्याच्यामुळे इथं सांगत नाहीये, तेच रिपीट व्हायला नको आणि तुमचा वेळ देखील जायला नको.
तर हे जर वजा झाले 58,000 मधून 2,900 रुपये, तर आउटरला येणारे 55,100 रुपये. आणि देन आफ्टर बिल्डिंगवर डेप्रिशिएशन आहे, लेस बिल्डिंग मधनं म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. 20,000वर 5% ते येणारे 1,000, आउटरला येणार 19,000. अशा पद्धतीने ह्या 3 असेट फिक्स असेट होत्या, त्या डेप्रिशिएट होत्या, त्यांचं डेप्रिशिएशन वजा केलं आणि तिन्ही एकत्रितरित्या उचलायच्या डेप्रिशिएशनच्या अमाऊंट आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन असेट आणि याला आपण अंडरलाईन करणार. याच्यामध्ये येते 3 असेट. पहिल्यांदा आपण फर्निचर लिहिणार, पहिल्यांदा लिहूया फर्निचर, ज्याची डेप्रिशिएशनची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे त्यांनी 1,925 रुपये. देन आफ्टर नेक्स्ट आपण लिहिणार मशिनरी, प्लांट अँड मशिनरी आणि त्याची अमाऊंट लिहिणार 2,900 रुपये. आणि तिसरी जी असणार आहे ती लिहिणार आपण त्या ठिकाणी बिल्डिंग आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹1,000. अशा पद्धतीने आपण या तीनही असेटचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करून आउटरला डेप्रिशिएशनची टोटल अमाऊंट लिहिणार 5,825 रुपये. ही ऍडजस्टमेंट आपण संपवली. दिसायला छोटी दिसत होती परंतु वर्किंग जास्त होतं. त्याच्यानंतर 4 नंबरचे आपल्याला काय सांगितलंय की इच पार्टनर आर गेट कमिशन 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. ही जी ऍडजस्टमेंट आहे कुठून कुठपर्यंतची, पहिल्यापासून इथनं जी सुरू होते बघा इथून इथपर्यंतची, म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. ही ऍडजस्टमेंट इथपर्यंतची ही वेगळी ऍडजस्टमेंट आहे. आपल्याला काय करायचं, त्याच्या पुढची इंटरेस्ट ऑन कॅपिटलची करायची. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. आता बघा कॅपिटल पहिली जी आहे ना क्षिप्रा, हिचं कॅपिटल आहे 90,000 रुपये आणि या 90,000वर जर 5% कॅल्क्युलेट केलं, 10% केलं तर 9,000 येईल आणि 5% केलं तर 4,500 रुपये. आणि जी मनीषा आहे ना हिचं कॅपिटल आहे सर 30,000 रुपये. कुठं दिलंय तर हे पहा, तुम्हाला इथं कॅपिटल दिसेल 90,000 आणि 30,000, तेच घेतले मी, वेगळं काही करत नाही. तर या 30,000वर जर 5% कॅल्क्युलेट केलं तर 10% 3, 5% 1,500. हे पार्टनरला भेटणार म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि अमाऊंट लिहिणार क्षिप्राची 4,500 आणि मनीषाची 1,500 रुपये. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण ट्रान्सफर करणार आहे. लिहिताना लिहिणार टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, याला आपण अंडरलाईन करूया. फर्स्ट त्याच्यामध्ये लिहिणार आपण क्षिप्रा, अमाऊंट लिहिणार आपण त्याची ₹3,500 आणि दुसरी आहे मनीषा, तिची अमाऊंट लिहिणार ₹1,500. असे टोटल आपण आउटरला घेणार आहोत 3,500 नाही बरं का, इथं 4,500 आहे. सॉरी, इथे जे चुकलं होतं ते 4,500 होतं. आपण इकडे सुद्धा तेवढंच घेतले का बघा 4,000. येस. आणि आता आपण याच्या आउटरला टोटल घेणार ₹6,000. अशा पद्धतीने यातली अर्धी ऍडजस्टमेंट जी होती 4 नंबरची ती केलेली आहे. नंबर 5 मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचं. वेजेस मेन्शन केलेत प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, त्या ठिकाणी याचं लिहायचं ऍड आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग वेजेसची अमाऊंट जी असणार आहे ती लिहिणार आपण ₹200. आउटरला लिहिणार ₹1,000 आणि सॅलरी या ठिकाणी लिहिलेलं आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्या ठिकाणी यायचं लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण सॅलरीची ₹500. टोटल आउटरला येणार आहे ₹4,000. दुसरा इफेक्ट या दोन्ही एक्सपेन्सेसचा आउटस्टँडिंग आहेत, द्यावे लागतील, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहायचं, त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याला अंडरलाईन करणार आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार वेजेस ₹200 आणि सॅलरी ₹500. सॅलरी ₹500. असे टोटल 700 आउटर कॉलमला लिहिणार आणि याला आपण आता अंडरलाईन वगैरे करूया अशा पद्धतीने. नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट आरडीडीचे आहे 3% ऑन डेटर्स. डेटर्स बॅलन्स शीटच्या सेटला लिहिले, त्या ठिकाणी यायचं लिहायचं लेस आरडीडी ॲट 3% आणि 28,000वर 3%, 280 गुणिले 3, 0,8 त्रिक 24, 7 2 आणि 3 2 6 2 8, 840 रुपये वजा होतील 28,000 मधनं, तर 27,160 रुपये आउटरला येणार. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत टू आरडीडी. अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी
840. अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंटचे इफेक्ट दिलेले आहेत. आता क्लोज करायचं आणि एक ऍडजस्टमेंट राहिली तेवढी करायची म्हणजे कमिशनची. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू, नंतर ते ऍडजस्टमेंट करू. बघा ट्रेडिंगचा जर अंदाज घेतला तर आपल्याला ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल जास्त भेटणार आहे, ती आहे 1,54,500 रुपये. आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला 2 अमाऊंट आहेत, त्याची टोटल येणार 1,54,500 रुपये. तेच डेबिटला लिहूया आपण, बॅलन्सिंग फिगर तेवढीच येते 1,54,500 रुपये. आणि याच्यामधनं ह्या 2-3 अमाऊंट जर मायनस केल्या तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट भेटणार आहे 81,700 रुपये. याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. आणि हा ग्रॉस प्रॉफिट आपण आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आणि अमाऊंट लिहिणार आहोत 81,100 81,700. इकडे तेच लिहिले का काही वेळेस माझ्याकडून, हा बरोबर 81,700. आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथं आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, सांग माझ्या मनात सगळे ऍडजस्टमेंट झालेत का. मन काय सांगन आपल्याला की एक ऍडजस्टमेंट राहिली आहे, कोणती तर ती आहे कमिशनची. 81,700 वर आपल्याला कमिशन द्यावे लागणार आहे. किती टक्के द्यायचं तर ते एकदा बघूया. किती टक्के द्यायचं आहे 1%. म्हणजे 81,700 मधले सगळे शून्य जर घालवले तर 817 रुपये 1% कमिशन असणार आहे. हे पार्टनरला भेटणार आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय कमिशन आणि अमाऊंट लिहिणार 870 817 आणि दुसऱ्याच्या कॉलम मध्ये सुद्धा 817 दोघांना भेटणार आहे. याचा दुसरा इफेक्ट हे द्यावं लागते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. थोडंसं मी हे वर घेतो कारण की मला लिहायला व्यवस्थित येईल. टू कमिशन याला आपण अंडरलाईन करूया. याच्यामध्ये पहिली पार्टनर आहे शिप्रा, अमाऊंट 817 आणि दुसरी पार्टनर आहे मनीषा, अमाऊंट आहे 817 आणि या दोघींची टोटल 8×2 आणि 17×34 अशा पद्धतीने 1,634 रुपये. अशा पद्धतीने आपण सगळ्या ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत. आता आपलं हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते क्लोज करूया. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल जास्त असणार आहे. क्रेडिटची टोटल आपल्याला भेटणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, ती असणार आहे 56,401 रुपये 56,401 रुपीज. तेच इकडे डेबिटला लिहिणार आपण 56,401 रुपीज. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा याला आपण नेट प्रॉफिट म्हणणार आणि इथं नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट. आणि हा आपल्या पार्टनरला आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आपल्या पहिल्या पार्टनरचं नाव आहे शिप्रा, तिचा रेशो आहे 3 आणि दुसरी पार्टनर आहे मनीषा, तिचा रेशो आहे 1. या रेशोमध्ये आपण ह्या दोन्ही पार्टनरला हा जो नेट प्रॉफिट जर डिस्ट्रीब्यूट केला आपण, आता हा नेट प्रॉफिट किती येणार आहे ते देखील सांगतो. नेट प्रॉफिट येणार आहे आपला पहा, ही जी 56,401 रुपये ही जी टोटल आहे ना, ही आपल्या नेट प्रॉफिटची अमाऊंट आहे बघा 56,401 रुपये. आणि इथं याची जी टोटल असणार आहे ती थोडीशी वेगळी असणार आहे. आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिटची टोटल जास्त आहे, ते आपण बघा मी तुम्हाला सांगतो किती येणार आहे क्रेडिटची टोटल. एकच मिनिट फक्त बघा, ही जी टोटल असणार आहे ना ती 84,000 रुपये टोटल असणार आहे आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची. तीच डेबिटला लिहिली, त्यातने वजा केल्या तर 56,401 रुपये आपला प्रॉफिट आला. आणि हा प्रॉफिट आपण काय करणार आहोत, डिस्ट्रीब्यूट करणार आपले पार्टनर. पहिली पार्टनर आहे शिप्रा आणि दुसरी आहे मनीषाला. शिप्राला 3 हिस्से जर दिले आपण त्यातले तर 42,301 रुपये आणि मनीषाला 14,100 रुपये अशा पद्धतीने. आणि हा जो नेट प्रॉफिट आहे आपण जो डिस्ट्रीब्यूट केला हा आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचा बाय नेट प्रॉफिट. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट 42,301 रुपये आणि 14,100 रुपये. आणि आता काय करूया आपण, हे क्लोज करूया करंट अकाउंट. तर पहा 52,618 रुपये शिप्राचं आणि मनीषाचं जे असणार आहे ते असणार आहे 19,417 रुपये. तेच इकडे लिहिणार डेबिटला 52,618 आणि 19,417.
वजवण्यासाठी काहीच अमाऊंट नाही, तेवढेच बॅलन्सिंग फिगर राहतील 19,417 मनीषा आणि 52,618 शिप्रा. याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ही बॅलन्सिंग फिगर आहे आपली. आपण बॅलन्स शीटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं करंट अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करणार. त्याच्यामध्ये आपल्या 2 पार्टनर लिहिणार आपण. पहिल्या पार्टनरचं नाव आहे शिप्रा, तिची जी अमाऊंट असणार आहे ती 52,618 रुपये आणि दुसरी आहे मनीषा, तिची करंट अकाउंटचा जो बॅलन्सिंग फिगर असणार ती 19,417 रुपये आणि या दोघांची जर टोटल केली तर 72,035 रुपये आउटर येतील. 72,035 ओनली. आणि आता आपण जर बॅलन्स शीटची लॅबिलिटीची जर टोटल केली तर 2,40,235 रुपये, 2,40,235 रुपये लॅबिलिटी आणि ॲसेट देखील तेवढीच येणार आहे आपली 2,40,235 रुपये. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला पहिला जो टॉपिक होता पार्टनरशिप फायनल अकाउंट हा पूर्ण समजून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण थिअरी पार्ट समजून घेतला, बेसिक कन्सेप्ट समजून घेतल्या, ॲडजस्टमेंट समजून घेतल्या, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट म्हणजे काय हे समजून घेतलं, सगळे सॉल्व प्रॉब्लेम समजून घेतले, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील समजून घेतले. अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इथून पुढचे सगळे टॉपिक आपण शिकणार आहोत. तरी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की हे जे व्हिडिओ जे आहेत मी जे तयार करतो तुमच्यासाठी ते तुमच्या वर्गमित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शिकवण्याची मेथड कशी वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपला नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.